लाडकी बहीण योजनाबद्दल बोललात. आता काही लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा या योजनेचा फायदा फक्त इलेक्शन पुरता घेण्यात आला. म्हणजे कदाचित 2014ला जर मी चिखलीकर साहेबांच्या प्रचारासाठी आले नसते तर मी राजकारणातच आले नसते. नांदेडमध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी माझा आवर्जून प्रयत्न सुरू आहे आणि येत्या काळामध्ये तो आपल्याला दिसेलही. कारण आपण बघितलं असेल की सुशिक्षित मुलं पुणे मुंबई शिवाय त्यांना पर्याय नाही. कारण ते एकच रोड आहे आणि त्यामुळे इतकी ट्रॅफिकची समस्या आहे. त्यामुळे नांदेडला रिंग रोड देणं असेल किंवा ओव्हरब्रिज ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी आणि मान्य गडकरी साहेबांनी नागपूरला ओव्हरब्रिजेसचं काम खूप मोठ्या प्रमाणात केले, तसं जर नांदेडला देता आलं तर ट्रॅफिकच्या समस्येपासून नांदेडची मुक्तता होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. जलयुक्त शिवारसारखी योजना, त्यामुळं खडतळ असणारा आमचा भाग किंवा डोंगराळ असणारा आमचा भाग आणि त्यामध्ये कुठेतरी पाण्याची व्यवस्था असणं, शेतकऱ्यांचं त्या निमित्ताने त्यांचं उत्पन्न वाढणं, त्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव देणं, अशा अनेक कामं देवेंद्रजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहे. तर महिला मोर्चाचं एक्झॅक्टली काम काय असतं आणि कशा पद्धतीने तुम्ही महिलांचे प्रश्न सोडवत आहात? महिलांना जी सन्मान देण्याची भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे निश्चितच येत्या पुढच्या काळामध्ये सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने महिला ह्या आपल्याला पॉलिसी मेकिंगमध्ये त्या ठिकाणी दिसतील असा विश्वास वाटतो. तर देवेंद्रजींनी नांदेड जिल्ह्यासाठी मागच्या 4-5 वर्षांमध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत? ग्रामीण भागामध्ये 1,500 रुपये एका महिलेला स्वाभिमानीपणे उभं करण्यासाठी खूप मोठी रक्कम आहे असं मला वाटतं. की तिला माहिती आहे की हे 1,500 माझ्या हक्काचे आहेत आणि ती ते पैसे तिच्या कुटुंबासाठी, उदरनिर्वाहासाठी किंवा अन्य काही कुटुंबासाठीच ती खर्च करते आणि तोच विश्वास मनामध्ये घेऊन महायुती सरकारने ही योजना आणली होती. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मंडळी, आजचा जो पॉडकास्ट आहे तो थोडासा वेगळ्या विषयावरती आणि थोडासा आणखी धमाकेदार होणार आहे. कारण आजपर्यंत आपण जेवढेही पॉडकास्ट केलेले आहेत त्यापेक्षा आज आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवलेलं आहे आणि एका वेगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर आज आपण ज्यांना इन्व्हाइट केलेलं आहे त्या जे आपल्या स्पेशल गेस्ट आहेत त्यांच्या नावाभोवती एक राजकीय वलय तर आहेच, परंतु त्यांनी एक महिला असूनही स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. तर त्या आहेत बीजेपीच्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई चिखलीकर. तर मी आता तुमचा टाइम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली पॉडकास्टला चालू करूयात, कारण त्यांचाही टाइम महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचाच टाइम महत्त्वाचा आहे. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर प्रणिताजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस. तर आजचा पॉडकास्ट खरं तर स्पेशल आहे, कारण आजचा दिवसही स्पेशल आहे. सगळ्यात आधी आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर हॅपी अॅनिव्हर्सरी आमच्या सगळ्या श्रीमंत परिवाराकडून. धन्यवाद योगेश, खूप खूप आभारी आहे आपली. तर प्रणिताजी, सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. मी प्रणिता देवरे चिखलीकर. मला 2 मुलं आहेत. माझे मिस्टर IAS ऑफिसर आहेत आणि मी सध्या समाजकार्यामध्ये आणि राजकारणामध्ये जिल्हा परिषदला सदस्य म्हणून होते आणि आता भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आणि त्याचबरोबर मराठवाड्याची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक संचलन समिती निर्माण केलेली आहे आमच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी आणि त्या समितीची मी प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करते आहे. अरे वा. तर राजकारणाची ओळख तर आता सगळ्यांना माहिती पडली, पण प्रणिताजी एक व्यक्ती म्हणून कशा आहात? माझा स्वभाव जर बघितला तर मी सरळ साधी अशी आहे, म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे समजायला, पण मला असं आयुष्य जगण्यावरती माझा खूप विश्वास आहे. ओके. त्यामुळं निर्मळ मनाने राहणे, आपल्याला शक्य जेवढं होईल तेवढी मदत करणे, अशा एक भावनेचा माझा स्वभाव आहे. थोडीशी हळवी आहे आणि त्याचबरोबर कठीण प्रसंगी स्ट्रॉंग होणारी पण आहे. त्यामुळे निश्चितच असा माझा स्वभाव आहे. ओके. आता तुमच्या नावावर भोवती म्हणजे राजकीय वलय खूप आहे, जसं की प्रतापराव चिखलीकर हे महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव आहे, बरोबर? त्यांचे तुम्ही कन्या आहात. तर या गोष्टीचा तुम्हाला म्हणजे फायदा होतो की स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक प्रेशर तयार होतं? प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब हे माझे वडील आहे, त्याचा मला अत्यंत अभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे. हो. कारण फक्त वडील म्हणून प्रत्येक मुलीला आपले वडील हे आयडल असतात, बरोबर. आणि त्याच पद्धतीनं माझे वडील सुद्धा माझ्यासाठी आयडल्स आहेत.
पण त्याचबरोबर मी जो लहानपणापासून त्यांचा संघर्ष बघितलेला आहे की अत्यंत साधारण कुटुंबामधनं येऊन ते लोकसभेचे सदस्य ते आता विधानसभेचे सदस्यपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे, त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे आणि त्यामधनं खूप अगदी इन्स्पायर होण्यासारख्या प्रत्येक गोष्टी आहेत. आणि मी तर म्हणेल की माझे वडील माझ्यासाठी विद्यापीठ आहेत. हो. आणि त्यामुळे निश्चित त्यांची मुलगी म्हणून घेणं हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट तर आहेच. पण मी त्यांना जे लहानपणापासून त्यांचा संघर्ष बघितलाय किंवा त्यांचं काम बघितलंय, तर आता मला सुद्धा असं वाटतं की माझं सुद्धा नाव हे माझ्या कामावरून झालं पाहिजे. म्हणजे त्यांची मुलगी आहे हे तर माझं नाव आहेच, ही तर माझी आयडेंटिटी आहेच. पण त्याचबरोबर माझ्या सुद्धा कामाने, माझ्या सुद्धा समाजकार्यामुळे माझं नाव हो हे सुद्धा मला अगदी वाटतं आणि त्या प्रयत्नात मी आहे. आणि तो प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल. तर आता लहानपणापासून त्यांना तुम्ही एकदम जवळून पाहिलं असेल, तर असा कुठला किस्सा आहे की तो तुमच्या एकदम जवळच आहे की त्यातून तुम्हाला त्यांचा संघर्ष दिसला, एक इन्स्पिरेशन मिळालं समजा स्वतःला? तसं तर राजकारण म्हटलं की प्रत्येक दिवशी तुमच्या पुढे एक नवीन आव्हानं असतात. बरोबर. पण कुठलाही राजकीय पाठबळ नसताना किंवा एक राजकीय वारसा नसताना सरपंच पद ते आता आमदारपर्यंतचा त्यांचा कार्यकाळ आम्ही बघितला. त्याच्यामध्ये अनेक लहान मोठ्या निवडणुका येत असतात. हो. मग ते काही निवडणुकीमध्ये पराजय, काही निवडणुकीमध्ये जय आणि अशा पद्धतीचा त्यांचा संघर्ष मी खूप जवळून बघितलाय. पण एक प्रसंग मला आठवतो की मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती आणि त्यावेळेला काही असे हॉटेल्स वगैरे राहायचे नाही, तर ते सगळे मेंबर्स येऊन आमच्या घरीच यायचे आणि आमच्या आई सगळ्यांचं स्वयंपाक करणे, म्हणजे असं एक खेळीमेळीचं वातावरण किंवा एक जिव्हाळ्याचं वातावरण त्या काळी असायचं. आणि मी लहान होते आणि ते बघत होते मी सगळं, आणि साहेबांचे प्रयत्न किंवा ज्या पद्धतीनं तो प्रचार चालू होता हे सगळं मी बघत होते. पण ज्या वेळेला मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाची निवड होती त्यावेळेला अगदी टॉसवरती ही निवडणूक झाली आणि त्यावेळेला वडिलांना पराभव पत्करावा लागला. आणि ते घरी आले आणि मला खूप टेन्शन आलं की आता वडिलांना किती, पप्पांना किती टेन्शन आहे वगैरे अशा पद्धतीने थोडंसं घाबरून लहान असल्यामुळे. पण जेव्हा साहेब घरी आले तेव्हा मी बघितलं की ते अत्यंत नॉर्मल होते आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी आपल्या आपल्या कार्यक्रमांना आणि आपल्या दौऱ्यांना सुरुवात केली. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. की राजकारणामध्ये यश मिळतं पण अपयश सुद्धा पचवण्याची शक्ती ही साहेबांकडून मी बघितली आणि ते खऱ्या अर्थाने माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग होतं असं मला वाटतं. बरोबर आहे. कारण यश तर समजा अनेक लोकांना मिळत असतं, पण यश मिळाल्यानंतर अपयश पचवणं आणि त्यातून परत उभं राहणं हे खूप महत्वाचं असतं. तर मला असं वाटतं की ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि आजच्या जगामध्ये आपण बघतो की आजचं ज्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे, या राजकारणामध्ये तुम्हाला थोडंसंही पद मिळालं की काही जण खूप हवेत जातात. बरोबर. किंवा म्हणजे स्वतःला काहीतरी समजतात. म्हणजे अमरपट्टा मिळाल्यासारखी भावना काही नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर असते. पण आमच्या घरामध्ये आम्ही बघितलेलं आहे की सत्ता असो किंवा नसो, पाय कायम जमिनीवरती आणि सातत्याने सामान्य जनतेसाठी काम करणारं हे कुटुंब आहे. म्हणून निश्चितच ग्राउंडेड काम कसं करायचं हे साहेबांकडून मला खूप शिकायला मिळालं. ओके. तरी पण समजा ह्या दोन गोष्टी तर मला कळाल्या की सगळ्यात आधी अपयशानंतर पुन्हा उभं राहायचं, दुसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड लेवलवरती काम करायचं. पण आणखी एखादी गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल की ती आजही तुमच्या लक्षात असते की तुम्ही साहेबांकडून शिकत असतात. त्यांचा जनसंपर्क. ओके. आणि त्यांचं जे काम करण्याचं सातत्य म्हणतो ना आपण, तर ते आजही आपण बघतो की रोज 400-500 लोक साहेबांना भेटतात आणि एका मिनिटात एका माणसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आणि हे अख्ख्या जिल्ह्याने, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि तितक्याच तत्परतेने, म्हणजे एखादा व्यक्तीचं समस्या घेऊन आला, मग तो तहसील ऑफिसचा असेल, पंचायत समितीचा असेल, कलेक्टर ऑफिसचा असेल, तर लगेच तात्काळ फोन करणे आणि ती समस्या सोडवणे. त्यामुळं कार्यकर्त्यांना सुद्धा 24 तास चिखलीकर साहेबांचे दरवाजे उघडे आहेत हा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असतो. आणि त्यामुळं ते जे सातत्याने जनसंपर्क करतात, विकास निधी खेचून आणतात, हे निश्चितच प्रेरणादायी आहे. ते तर आहेच. आता मध्ये तुम्ही मागे आपले भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजींना पण भेटल्या होत्या, तर ती आठवण कशी होती तुमची? खूप अविस्मरणीय, म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात अविस्मरणीय गोष्ट म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांची भेट होती. चिखलीकर साहेब ज्या वेळेला लोकसभेचे सदस्य होते त्यावेळेला आम्हाला कुटुंबासमवेत माननीय मोदीजी यांना भेटण्याची संधी मिळाली. आणि खरं तर जागतिक लेवलचा नेता, देशाचे पंतप्रधान, ज्यांनी देशाची ओळख जगामध्ये निर्माण करून दिली,
भारताची अर्थव्यवस्था सुधारली आणि अंत्योदय जे स्वप्न आहे ते पूर्ण हम्म. करण्याचा प्रण हो. ज्यांनी घेतला असे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना भेटणं म्हणजे खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फेडणं म्हणतात ना, तसा मला तो क्षण वाटला. आणि ज्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं त्यावेळेला मी एक अशी चिठ्ठी करून घेतली होती हा. की मी मोदीजींना हे बोलेल, मी मोदीजींना असं बोलेल, तसं बरोबर. बोलेल, किंवा ज्या पद्धतीने त्यांनी गुजरातचा विकास केलेला होता, नर्मदा नदी, डॅम, अशा अनेक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये होते. आणि तिथे विसरायला नको म्हणून मी ती चिठ्ठी खिशात घेऊन गेले. हा. पण त्यांना बघितलं आणि खऱ्या अर्थाने एक दैविक शक्तीला ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला आपण कसे भारावून जातो, तशीच एक भावना माझ्या मनामध्ये आली. पण तेवढं असून सुद्धा त्यांच्या वागण्यामधला इतका सहजपणा, आम्हाला कम्फर्टेबल करणं, म्हणजे आम्ही त्यांच्या पुढे एकदम साधारण व्यक्ती हो. म्हणून गेलो, पण त्यांनी आम्हाला एवढी स्पेशल, तुम्ही खूप स्पेशल आहात अशी ट्रीटमेंट देणं म्हणजे खूप आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. हो. माझे भाचे, माझ्या आई, भाऊ, आम्ही असे सगळेजण साहेब गेलो होतो. तर त्यांनी 20 मिनिट आमच्याशी संवाद साधला अरे वा. आणि त्या 20 मिनिटामध्ये त्यांनी मराठवाड्याबद्दल, नांदेडच्या विकासाबद्दल, आणि तो संवाद त्यांनी मराठीमध्ये साधला. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. हा. आणि माझे लहान भाची त्यांच्यासाठी त्यांनी चॉकलेट्स आणून ठेवले होते, ते चॉकलेट दिले. अरे मग वा. माझा भाचा जेव्हा त्यांना ते चॉकलेट देत होता तेव्हा ते म्हणाले की मला नको देऊ, तुझ्या आजोबांना दे. त्यामुळं चिखलीकर साहेबांचा सुद्धा सन्मान, हा. म्हणजे एक नेता कसा असावा, एक लीडर कसा असावा, हे नरेंद्र मोदीजींकडे बघून निश्चित शिकण्यासारखं आहे. आणि मी जी चिठ्ठी घेऊन गेले ती चिठ्ठी माझी खिशातच राहिली हो. आणि मला एवढी मी भारावून गेले होते की मला ते आठवण पण नाही की आपल्याला काही विचारायचंय किंवा काय. आणि खरंच एवढ्या तेजस्वी व्यक्तीला आणि ज्यामुळं आज भारताचं नाव देशामध्ये झाले अशा व्यक्तींना भेटून निश्चितच खूप मनापासून आनंद झाला. बरोबर. तर देशात जसं आपण म्हणतो की नरेंद्र, तसं महाराष्ट्रात देवेंद्र. बरोबर. आता मान्य देवेंद्रजींसोबतही तुम्हाला भेटायचा योग आला असेल, काम करायचा योग आला असेल, तर त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मला या ठिकाणी मिळते आणि माझे नेते देवाभाऊ आहेत याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. कारण देवाभाऊ म्हणजे संघर्ष, देवाभाऊ म्हणजे सहनशीलता, देवाभाऊ म्हणजे सातत्य आणि देवाभाऊ म्हणजे संयम. हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. बरोबर. आणि आपण बघतो की देवेंद्रजींनी ज्या परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे की आज विरोधक सुद्धा त्यांच्या कामाची वाहवा करताना आपल्याला बघतात. बरोबर. म्हणजे देवेंद्रजींच्या कामाची पद्धत जर आपण बघितली असेल तर ते अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकाचा विकास करणं, ते तिथून सिलिकॉन व्हॅलीमधल्या हायटेक असणाऱ्या एम्प्लॉईचं काम, ह्या मधले जे सगळे धागेदोरे आहेत यांच्या सगळ्यांना विकास करणे, यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम मान्य देवाभाऊ करतात. त्यामुळे आपण बघितलं असेल की अनेक वेळेला देवाभाऊंवरती टीका झाल्या, म्हणजे त्यांच्या शरीरावरती झाल्या, कुटुंबावरती झाल्या, पण त्यांनी आपला फोकस कधी हलवू दिला नाही. पण त्यांनी जे ठरवलं, जे विकासाचं नेतृत्व त्यांनी घेतलेलं आहे वसा, ते पार पाडताना आपण त्या ठिकाणी बघतो. देवाभाऊ ज्या वेळेला राजकारणात आले त्यावेळेला आपण बघतो की इतर राजकारणी, मग ते शिक्षण सम्राट होते, मग ते खूप मोठे मोठे कारखाने असणारे लोक होते, असं सगळं असताना सुद्धा फक्त कार्यकर्त्यांची फळी जोडून संघटनात्मक कामाच्या जोरावरती आणि पक्षाच्या विचारधारेवरती त्यांनी आजपर्यंत ही मजल गाठलेली आहे. आणि मला विश्वास वाटतो की देवेंद्रजी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास करतायत, ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं विजन असणारा नेता आहे, तो फक्त एकमेव देवेंद्रजी आहे. त्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये म्हणजे निश्चितच काही काळामध्ये देवेंद्रजी हे देशाचे पंतप्रधान होतील आणि एक मराठी माणूस पंतप्रधान पदावरती बसेल, हा विश्वास मला या ठिकाणी त्यांच्या कामावरून वाटतोय. आणि आम्हाला सगळ्यांनाही खूप आनंद होईल की ज्यावेळेस देवेंद्रजी ॲज अ पंतप्रधान म्हणून काम करतील, पहिला मराठी माणूस जो भारताचा पंतप्रधान म्हणून काम करेल, कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. कारण महाराष्ट्रातील लोकांची सुद्धा ही खूप वर्षापासूनची इच्छा आहे की यशवंतरावजी चव्हाण साहेबांनंतर म्हणजे तेव्हापासून ते आजपर्यंत की मराठी माणूस हा दिल्लीच्या तख्तावरती बसला पाहिजे किंवा पंतप्रधान पदावरती बसला पाहिजे. ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याची, प्रत्येक जनतेची, मतदारांची इच्छा आहे आणि ते निश्चित देवाभाऊंच्या रूपाने पूर्ण होईल हा विश्वास मला वाटतो
कारण ज्या पद्धतीचं त्यांचं काम आहे, ज्या पद्धतीचं त्यांचं विजन आहे, तर निश्चितच देवेंद्रजी हे पंतप्रधान पदासाठी पात्र आहेत आणि ते होतील हा विश्वास सुद्धा वाटतो. येस. आता नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही असतात, म्हणजे तुम्ही काम वगैरे करतात, तर देवेंद्रजींनी नांदेड जिल्ह्यासाठी मागच्या 4-5 वर्षांमध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत? देवेंद्रजींचं विजन फक्त नांदेडसाठी नसून मराठवाड्यासाठी. हो. त्यांनी सगळ्यात अगोदर म्हणजे शेतकरी हा मूळ गाभा लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये वॉटर ग्रीड सारखी योजना आहे. त्यामध्ये प्रत्येक जे वाहून जाणारं पाणी आहे त्या पाण्याला साठवून तलावांमध्ये साठवून तो शेतीसाठी वापरता यावा, असं एक खूप मोठा विजन साहेबांचं होतं. मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यावेळेला त्याला स्टे मिळाला. पण पुन्हा जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी पुन्हा ही योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना सौर पंप देणारी योजना आहे. आता त्यामध्ये 45,911 एवढे सौर पंप महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेले आहेत आणि त्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव झालेलं आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमामधून मराठवाड्याचा विकास करणं असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, म्हणजे जवळपास 2.5 कोटीच्या जवळपास महिलांना त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची लाभ मिळतो. आणि तो लाभ म्हणजे फक्त काही अमाऊंट ऑफ मनी देणं असं नाही आहे, तर त्यामधून महिलांचा स्वाभिमान जागृत करणं, त्यांना एक स्वाभिमान देणं, त्यांना एक सन्मान देण्याचं काम महायुती सरकारने या निमित्ताने केलंय असंच मला या ठिकाणी वाटतं. आणि सगळ्यात जास्त फोकस देवेंद्रजींचा काय असेल तर तो जलयुक्त शिवार करण्याच्या माध्यमामध्ये जास्त आहे असं मला वाटतं. आणि त्याच माध्यमामधून सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये सुद्धा मला सहभागी होता आलं आणि आमचा तालुका हा दुष्काळमुक्त करण्यासाठी सुद्धा मला त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले. ओके. आमच्या लोहा तालुक्यामध्ये सुद्धा आमिर खान यांची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही सुरू झाली आणि ज्या वेळेला ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळेला देवेंद्रजी हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ह्या स्पर्धेला खूप प्रोत्साहन दिलं. यामध्ये श्रमदान होतं, जलसंधारणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं होती. गावकऱ्यांनी मिळून ही अक्षरशः एक योजना किंवा एक उपक्रम न समजता एक चळवळ निर्माण झाली आणि लोहा तालुक्यामध्ये ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा भाग मला होता आलं आणि याचं संपूर्णतः श्रेय देवेंद्रजींना जाईल. कारण आपण बघतो की 800 ते 900 फुटापर्यंत बोर लागायचा नाही, पण आता आज लोहा तालुक्यामध्ये कुठेही बोर मारला तर तो 200 फूट मध्ये लागतो. ही पाणी फाउंडेशनची कमाल आहे, ही देवेंद्रजींच्या विजनची कमाल आहे. जलयुक्त शिवार सारखी योजना, त्यामुळं खडतळ असणारा आमचा भाग किंवा डोंगराळ असणारा आमचा भाग आणि त्यामध्ये कुठेतरी पाण्याची व्यवस्था असणं, शेतकऱ्यांचं त्या निमित्ताने त्यांचं उत्पन्न वाढणं, त्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव देणं, अशा अनेक कामं देवेंद्रजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. महिला सक्षमीकरण असेल, अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी सन्मान देण्याचं काम असेल, बचत गटांना ताकद देण्याचं काम असेल, त्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचं काम असेल. त्यामुळं खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा तेवढाच रोल देवेंद्रजींचा आहे. आणि खरं तर असं म्हणता येणार नाही की पर्टिक्युलर एकाच गोष्टीसाठी देवाभाऊंनी काम केलेलं आहे. महिला असतील, शिक्षण असेल, रोजगार असेल, रस्ते असतील, शेतकरी असतील, अशा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल, हे सगळं जर आपण बघितलं तर एक महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट असं काम देवाभाऊंनी केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात मराठवाड्याला त्यांनी थोडंसं जास्तीचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्यामध्ये देवस्थानाचा निधी असेल किंवा एक पर्यटन स्थळामध्ये नांदेडचं नाव मोठं करणं असेल, अशी अनेक कामं हे महायुती सरकारच्या काळामध्ये होत आहेत आणि ह्याचा प्रचंड आनंद मला या ठिकाणी वाटतो. ओके. आता मध्ये बोलता बोलता तुम्ही लाडकी बहीण योजनाबद्दल बोललात. आता काही लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा या योजनेचा फायदा फक्त म्हणजे इलेक्शन पुरता घेण्यात आला, त्याचा ॲज सच असा काही फायदा झाला नाही, त्यावरती काय सांगाल? विरोधकांचं काम हे विरोध करणं असतं, त्यावर फारसं मी बोलणार नाही. पण एक सहज गोष्ट आहे की ही योजना महिलांना आत्मसन्मान देणारी होती. जरी त्या 1,500 रुपये महिलांना आज मिळतात आणि 2.5 कोटी महिलांना महाराष्ट्रामध्ये ती पैसे मिळतात. ग्रामीण भागामध्ये 1,500 रुपये एका महिलेला स्वाभिमानीपणे उभं करण्यासाठी खूप मोठी रक्कम आहे असं मला वाटतं. की तिला माहिती आहे की हे 1,500 माझ्या हक्काचे आहेत आणि ती ते पैसे तिच्या कुटुंबासाठी, उदरनिर्वाहासाठी किंवा अन्य काही कुटुंबासाठीच ती खर्च करते. आणि तोच विश्वास मनामध्ये घेऊन महायुती सरकारने ही योजना आणली होती. ही योजना जर फक्त निवडणुकीपुरती असली तर नंतर बंद झाली असती ना. आजही
लाडक्या बहिणींची योजना ही सुरू आहे आणि तेवढ्या महिलांना आज खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम महायुती सरकार हे करते. त्यामुळे विरोधकांच्या टीका टिप्पणीवर फार न बोलता मी फक्त एक सांगेल की महायुती सरकार हे महिलांच्या स्वाभिमानासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्याचबरोबर महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काम करते, हा माझा विश्वास आहे. ओके. आता तुम्हाला राजकीय वारसा आहे, बरोबर? तर काही लोकांचं हे पण म्हणणं पडतं की यार यांना सगळ्या गोष्टी एकदम सोप्या पद्धतीने मिळाल्या आहेत, सगळं आयतं मिळालंय. तर तुम्हाला असं काही संघर्षाचा कुठला म्हणजे काय म्हणतो आपण, संघर्षाचा सामना नाही करावा लागला असं काही लोकांचं म्हणणं पडत असेल तर त्यांना तुमचं काय उत्तर असेल? खरं तर ज्या वेळेला तुम्ही एका राजकीय घराण्यामधून पुढे येत असता त्यावेळेला समाजाच्या, जनतेच्या अपेक्षा सुद्धा तुमच्याकडून खूप जास्त असतात. हे पण किंवा महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला कंपॅरिझन हे कायम होतं की साहेब असं काम हो. करतात, ताई असं काम करतात. त्यामुळं कायमच एक साधारण कार्यकर्ता असेल त्याची 1-2 चुका झाल्या तर त्या कदाचित माफ होऊ करण्याचं. शकतात हो. किंवा दुर्लक्षित केल्या जाऊ शकतात. पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या नेत्याची मुलं म्हणून पुढे येता त्यावेळेला तुम्हाला अत्यंत सांभाळून काम करावं लागतं. आणि आमच्या घरामध्ये जरी वडील एवढ्या मोठ्या पदावर असले तरी पण माझा प्रवास हा सामान्य जनतेमधनं किंवा अनेक योजनांमधून, म्हणजे स्वच्छ भारत अभियान ज्या वेळेला झालं 2014ला माननीय मोदीजींनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली त्यावेळेला स्वच्छ भारत अभियान करण्यासाठी म्हणून मी नांदेड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम केलं आणि अत्यंत तळागाळातील लोकांपासून मी त्या ठिकाणी माझ्या कामाची सुरुवात केली. त्यामुळे असं नाहीये की साहेबांची मुलगी आहे तर आली आणि पटकन जिल्हा परिषद सदस्य वगैरे झाली, असं नाही. मी माझं काम त्या ठिकाणी सिद्ध केलं. मी त्या ठिकाणी वृक्षारोपण सारखे कार्यक्रम असतील, महिला बचत गटांचे मेळावे असतील, पाणी फाउंडेशनच्या माध्यमामधून पाणीदार लोहा तालुका करणं असेल, जलयुक्त शिवार सारखी कामं असतील आणि गटशेती, महिलांना गटशेतीसाठी प्रोत्साहन करणं असेल, लोकांना, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणं असेल, ही कामं मी ग्राउंड रूटला राहून त्या ठिकाणी केली. ओके. त्यामुळं निश्चितच ह्या सगळ्या कामामधूनच जनतेमधनच एक आवाज आला की ताईंना इलेक्शनला आपण उभं केलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर एक मागणी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमधून, जनतेमधून झाली आणि मग मी राजकारणामध्ये उतरले. त्यामुळे निश्चित राजकारण्यांची मुलं असणं हे जेवढं फायद्याचं आहे तेवढंच एक जबाबदारीचं आहे. बरोबर आहे. कारण या गोष्टीचा लोक विचारच नाही करत. म्हणजे मला पण आता पहिल्यांदाच लक्षात आलं की यार अपेक्षा पण तर तेवढ्या जास्त वाढत असतील. हो, बरोबर आहे. तर हे तर झालं समजा, पण तुम्हाला कसं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुमच्या आयुष्याचा किंवा एक कार्यकर्ता म्हणून किंवा राजकारणात काम करत असताना टर्निंग पॉईंट कुठे मिळाला की अजून तो बाकी आहे आयुष्यात मिळण्याचा? माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट अजून बाकी आहे असं मला वाटतं. पण समाजकार्यातून मी राजकारणात येणं, कारण मिस्टर IAS ऑफिसर आहेत, घरी एकदम चांगलं आणि माझं MA BEd झालेलं आहे. म्हणजे आपण बघतो की राजकारणाची मुलं ज्या वेळेला एज्युकेटेड असतात त्यावेळेला मग काहीतरी संस्था काढणे, कुठली कंपनी काढणे, NGO चालवणे, अशा पद्धतीची कामाचं स्वरूप असतं. बरोबर. पण मी पूर्णतः राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे. त्यामुळं आणि हे करत असताना मी राजकारणात येणं म्हणजे कदाचित 2014ला जर मी चिखलीकर साहेबांच्या प्रचारासाठी आले नसते तर मी राजकारणातच आले नसते. आणि मी त्यावेळेला आले आणि त्यानंतर साहेब निवडून आल्यानंतर माझी जी भाषणं झाली त्या भाषणामधून लोकांना एक आपुलकी वाटली किंवा मागणी लोकांची जास्त वाढली की नाही, ताई राजकारणात आल्या पाहिजे, ताईचं काम चांगलं आहे. आणि त्यामुळं मी राजकारणात आले. कारण माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं की मी राजकारणात येईल आणि मी काहीतरी करेल. कारण माझे वडील स्वतः आमदार, माझे भाऊ सुद्धा राजकारणामध्ये होते. तसं माझं राजकारणात येण्याचं काही ठरवलेलं नव्हतं. पण जनभावना म्हणून मी त्या ठिकाणी राजकारणात आले. मग समाजकार्यातून राजकारणात येणं हाच माझा बहुतेक टर्निंग पॉईंट असेल असं मला वाटतं. कारण बरोबर आहे ना की एका IAS अधिकाऱ्याच्या बायकोला म्हणजे सगळंच असतं ना, सुख असतं, काही एवढी कष्ट घ्यायची काही गरज नाहीये. म्हणजे ग्राउंडवरती उतरून काम करणं म्हणजे गरजेचं नाहीये ना, पण तरी तुम्ही ते करतायत, ही चांगलीच गोष्ट आहे. आता ज्यावेळेस नांदेडबद्दल आपण बोलतो त्यावेळेस चिखलीकर साहेबांनी तर अनेक कामं केलेली आहेत, पण आता भविष्यात तुम्हाला काम करायचं आहे तर नांदेडच्या बाबतीमध्ये तुमच्या डोक्यात काय प्लॅन आहे का, काही विजन वगैरे आहे का की आपण कशा पद्धतीने आणखी चांगला विकास करू शकतो? हो, नांदेडमध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी माझा आवर्जून प्रयत्न सुरू आहे आणि येत्या काळामध्ये तो आपल्याला दिसेलही.
कारण आपण बघितलं असेल की सुशिक्षित मुलं पुणे मुंबई शिवाय त्यांना पर्याय राहत नाही, हो. कारण ते इथे उद्योग असल्यामुळे ते येतात आणि अगदी तुटपुंज्या पगारीवरती त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळे निश्चितच नांदेडमध्ये जर रोजगार उपलब्ध झाला, नांदेडमध्ये जर उद्योग आले तर निश्चितच ही जी फरफट आपल्या तेथील लोकांची होती, ती तरुणांची होती, ती टळेल थांबेल. असं मला वाटतं. IT हब होणं खूप गरजेचं आहे. नांदेडला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिकची समस्या खूप आहे. ओके. त्यामुळं एकच रोड आहे आणि त्यामुळे इतकी ट्रॅफिकची समस्या आहे. त्यामुळे नांदेडला रिंग रोड देणं असेल किंवा ओव्हरब्रिज ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी आणि मान्य गडकरी साहेबांनी नागपूरला ओव्हरब्रिजेसचं काम खूप मोठ्या प्रमाणात केले, तसं जर नांदेडला देता आलं तर ट्रॅफिकच्या समस्येपासून नांदेडची मुक्तता होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. नांदेडमध्ये हुजूर साहेब गुरुद्वारा आहे, जिथे देशातून नाही तर जगामधनं लोक वर्षातून एकदा मथा टेकण्यासाठी शीख समुदायातील माझे बंधू त्या ठिकाणी येत असतात. तर मग त्यांच्यासाठी त्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं असेल. त्याचबरोबर 3.5 शक्तिपीठापैकी रेणुका मातेचं मंदिर हे माहूरला आहे. त्याचबरोबर काळेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी आहे. कंधारला भुईकोट कंधारचा किल्ला आहे आणि माळेगावची यात्रा जी आता सुरू आहे, तर माळेगावला खंडोबारायाचं त्या ठिकाणी यात्रा भरते. ती दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे. आणि अशी अनेक नरसिंहाचं मंदिर, हेमाडपंथी मंदिर आहे आणि अशा अनेक गोष्टी आहेत. तर माझं एक असं प्रयत्न सुरू आहे की पर्यटनाच्या दृष्टीने नांदेडला सुखसुविधा उपलब्ध करून देणं असेल आणि त्याचा एक प्रचार प्रसार करणं असेल की नांदेडमध्ये आल्यानंतर, जसं की आता पुण्यात आल्यानंतर आपल्याला कळतं की पुण्यामध्ये आपण शनिवार वाडा गेला पाहिजे, तुळशीची बाग गेला पाहिजे किंवा पर्वती गेलं पाहिजे, दगडूशेठ हलवाई असं. तर ज्या पद्धतीने आहे तर त्याच पद्धतीने नांदेडचं सुद्धा पर्यटनाचा एक प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, जेणेकरून पर्यटक नांदेडला आकर्षित होतील आणि त्यामध्ये सुद्धा एक रोजगार वाढायला मदत होईल. त्याचबरोबर नांदेडला गोदावरी नदी आहे आणि माझं एक खूप दिवसापासूनच स्वप्न आहे की ज्या पद्धतीने नाशिकला असेल, काशीला असेल गंगा आरती होते, गोदावरीची आरती होते, त्याच पद्धतीने तिथे सुद्धा गोदा आरती झाली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी नमामि गंगे हा उपक्रम हाती घेतला होता, त्याच धर्तीवरती नमामि गोदावरी आणि गोदावरी शुद्धीकरण असेल आणि तिथे आरती करण्याचं असेल, असे अनेक प्रोजेक्ट्स डोक्यामध्ये आहेत आणि येत्या काळामध्ये ते निश्चितपणाने पूर्ण होतील हा मला विश्वास त्या ठिकाणी वाटतो आणि त्या अनुषंगाने मी माझं काम करते. त्याचबरोबर अजून एक सांगायचं राहिलं की आमच्या तालुक्यामध्ये सीताफळाचं उत्पन्न खूप चांगलं होतं. त्यामुळे सीताफळावरती प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा आणि हळदीवर प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा निश्चितच येत्या काळामध्ये येतील या दृष्टीने माझा प्रयत्न सुरू आहे. अरे वा, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्या. आता आपण थोडंसं महिलांबाबतीत बोलूयात की तुम्ही सुद्धा महिला आहात. तर बऱ्याच वेळेस असं बोललं जातं की महिला या राजकारणात आलेल्या आहेत, परंतु निर्णय प्रक्रियेत नाही आलेल्या आहेत. त्यांच्या आजूबाजूचे जे पुरुष व्यक्ती असतील ते सगळं हँडल करत असतात. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? देशाच्या राजकारणामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये अनेक महिलांनी त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवलेला आहे. आपण बघू शकतो, सुषमाजी स्वराज असतील, प्रतिभाताई पाटील असतील, सोनियाजी गांधी असतील, निर्मलाजी सीतारामन असतील आणि अशा अनेक देशातल्या, महाराष्ट्रातल्या अनेक अशा महिला आहेत की ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात आहेत. मी ग्रामीण भागामध्ये काम करते आणि आपण बघितलं असेल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये 50% आरक्षण हे महिलांना असतं. पण अनेक ठिकाणी असं होतं की महिला ह्या फक्त नामधारी असतात आणि कामधारी त्यांचे पती किंवा त्यांचे वडील, त्यांचे भाऊ असं बघत असतात. पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आता हा काळ बदलतोय, कारण सुशिक्षित महिला राजकारणात यायला लागलेल्या आहेत. घरामधून सुद्धा त्यांना एक प्रोत्साहन मिळतंय कामासंदर्भामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचं, महिला कधी पुढे येईल ज्या वेळेला तिला सन्मान मिळेल. तो सन्मान ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी महिला निश्चित पुढे येतात, त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होतात. अशी सुद्धा अनेक उदाहरणं मी बघितलेली आहेत आणि निश्चितच भारत सरकारने असेल, मोदीजींच्या गव्हर्नमेंटने असेल, आमच्या महायुती सरकारने असेल, महिलांना जी सन्मान देण्याची भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे निश्चितच येत्या पुढच्या काळामध्ये सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने महिला ह्या आपल्याला
पॉलिसी मेकिंगमध्ये त्या ठिकाणी दिसतील असा विश्वास वाटतो. बरोबर आहे की जर त्यांचा स्वतःचा जर आत्मविश्वास वाटला तर त्या स्वतःहून पण प्रयत्न करतील. पण मग याचं म्हणजे घरापासूनच मला वाटतं की सुरुवात झाली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. कारण आता माझं जर उदाहरण घ्यायचं झालं तर हम्म. माझे आजोबा स्वर्गीय गोविंदरावजी पाटील चिखलीकर यांच्या मी खूप क्लोज होते आणि आमच्या घरामध्ये आधीपासूनच आमचे एकत्र कुटुंब आणि सगळ्यांना समान म्हणजे मुलगा असो मुलगी असो म्हणजे मला पण माझ्या भावांबरोबर मला स्विमिंगचा क्लास होता, ड्रायव्हिंगचा क्लास होता, सगळे क्लासेस म्हणजे जे मुलगा करू शकतो ती मुलगी. आणि आज सुद्धा माझे वडील कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये असेल किंवा काही करत असताना माझा सुद्धा विचार तितक्याच तत्परतेने ते ऐकतात. आणि असं नाही की बाबा ताई आहे हिला म्हणजे जमणार नाही किंवा मुलगी आहे तर नको, असं नाहीये. त्यामुळे निश्चितच तो आत्मविश्वास घरातून निर्माण करून देणं खूप महत्वाचं आहे ओके. आणि तो माझ्या कुटुंबाने करून दिला आणि म्हणूनच मी आज काम करू शकते आणि फक्त महिलांसाठी नाही तर सगळ्याच वर्गासाठी मी त्या ठिकाणी काम करते असं मला वाटतं. ओके. सध्या काम करत असताना आता तुम्ही खूप मोठी जबाबदारी पार पडतायत. तुम्ही बीजेपीच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहात. तर महिला मोर्चाचं एक्झॅक्टली काम काय असतं आणि कशा पद्धतीने तुम्ही महिलांचे प्रश्न सोडवत आहात? महाराष्ट्रामध्ये प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आमच्या नेत्या चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वात मी काम करते आणि त्या अगोदर मान्य उमाताई खापरे ह्या प्रदेशाच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या नेतृत्वातही मी प्रदेश उपाध्यक्ष होते. महिला मोर्चाचं काम म्हणजे संघटनेमध्ये जे विचार आहेत संघटनेचे विचार ते तळागाळापर्यंत पोहोचवणं. भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत, ज्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसी शेवटच्या घटकापर्यंत गेल्या पाहिजे यासाठी महिला मोर्चाची एक सिस्टीम आहे. ओके. मग अध्यक्ष हे आम्हाला सांगतात, आम्ही पुढे जिल्हा अध्यक्षांना सर्क्युलेट करतो, मग मंडळ अध्यक्षांना आणि मग बूथपर्यंत ही रचना. त्यामध्ये महिलांचं संघटन वाढवणं असेल, महिलांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संघटनेमध्ये सहभागी करून घेणं असेल आणि आपण बघतो की मोस्ट ऑफ महिलांचा कुठे जास्त उपयोग केला जातो किंवा महिला कुठे जास्त दिसतात तर त्या फक्त कुठे आंदोलन असेल, कुठे उपोषण असेल, ते तसं न करता मग एखाद्या मुलीवरती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन महिला मोर्चा म्हणून आम्ही उभं राहतो. एखाद्या वेळेला महिलांच्या बाजूने पोलीस केस घेतल्या जात नसेल तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या महिलेच्या मागे उभे असतो. एखाद्या वेळेला असं होतं की महिला घाबरून समाजाच्या प्रेशरला घाबरून त्या ठिकाणी काही अन्याय सहन करत असेल तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही उभे राहत असतो किंवा बचत गटाच्या माध्यमामधून त्यांना एक प्रोत्साहन देऊन त्यांना मार्केट उपलब्ध करून देणं असेल, त्यासाठी काही समस्या असतील तिथे आम्ही उभे राहतो. कोणत्या बँकेच्या समस्या असतात, कोणाला लोन मंजूर होत नाही, अशा अनेक महिलांशी रिलेटेड असणाऱ्या सर्व काही अडचणी सोडवण्याचा प्रयत्न महिला मोर्चा करत असते. आणि संघटनेचे जे विचार आहेत, संघटनेच्या ज्या पॉलिसीज आहेत, महिलांसाठी करायची जी कामं आहेत ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठीची ही एक साखळी आहे. ओके. आणि जर समजा एखाद्या महिलेला काही त्रास होत असेल, जसं तुम्ही सांगितलं, किंवा ती कोणत्या अडचणीत असेल, तर मग तिथे तुमच्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा किंवा काय प्रोसेस असते? लोकल लेवलला त्यांना माहिती असतं की महिला मोर्चाचे हे अध्यक्ष आहेत किंवा महिलांचे प्रश्न ही व्यक्ती सोडवते, तर त्या बरोबर आपल्याला येऊन अप्रोच होत असतात आणि ओके. म्हणजे लोकल लेवललाच त्या गोष्टी सॉल्व्ह होत असतात. ओके. आता तुम्ही महिला आहात आणि आपण थोडासा एक वेगळा क्वेश्चन घेऊयात महिलांचा, की नॉर्मली असं म्हटलं जातं की महिलाच महिलांचे पाय खेचत असतात. तर राजकारणात तुम्हाला याचा काही अनुभव आला का? तसं तर काही होताना मला दिसत नाही. खरं तर एक हेल्दी कॉम्पिटिशन असावी आणि महिलांना एक असतंच की माझं घर तिच्या घरापेक्षा स्वच्छ असलं पाहिजे किंवा तो एक ईश्वराने दिलेला तो मूळतःच गुण आहे किंवा गुणधर्म महिलांमध्ये आहे. आणि निश्चित राजकारणामध्ये पण जर मी हिच्यापेक्षा पुढे जाणार, ही जर एक हेल्दी कॉम्पिटिशन असेल तर निश्चित समाज सुद्धा त्या अनुषंगाने पुढे जाणारच आहे. ओके. म्हणजे त्याला निगेटिव्ह वे मध्ये न घेता आपण ते पॉझिटिव्ह वेने पाहिलं पाहिजे. अगदीच. प्रणिताजी, आता आपण वेगवेगळ्या विषयांवरती तर चर्चा केलेली आहे, पण मला हा पण प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतं की एका साईडला जर तुम्ही पाहिलं, म्हणजे माहेरची साईड जर पाहिलं तर वडील एवढे मोठे राजकारणी आहेत आणि या साईडला जर पाहिलं तर तुमचे हस्बंड हे अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, बरोबर? तर काय फरक जाणवतो आणि त्यांचा या सगळ्या जर्नीमध्ये कसा सपोर्ट तुम्हाला मिळालेला आहे? खरं तर टोटली हे दोन्ही वेगळे हे आहेत, फील्डच वेगळे आहेत. त्यामुळे ऑफिसर्स लाईफ म्हणजे एकदम शिस्तीत, तेवढीच लोक येणार किंवा तेवढंच हे, आणि राजकारणामध्ये तुम्ही हजारो लोकांना भेटत असता, तर तो फरक तर मूळतः मला होताच.
पण आपण म्हणतो ना की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते. बरोबर. तसं ज्या वेळेला एखादी स्त्री राजकारणात किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असते किंवा राजकारणासारख्या क्षेत्रामध्ये उभी राहते, त्यावेळेला तिचं अख्खं कुटुंब तिच्या पाठीशी उभे असतं. आणि ते खूप गरजेचं आहे. आणि तो सपोर्ट मग माझ्या सासूबाई असतील, माझे मिस्टर असतील आणि विशेष करून माझी मुलं असतील, यांनी मला दिलेलं आहे. आणि त्यामुळंच मी हे काम करू शकते असं मला या ठिकाणी वाटतं. आणि ज्या वेळेला एक कुटुंब आपल्या मागे उभं असतं ना, त्यावेळेला आपल्याला एक वेगळी ताकद, एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी समाजकार्यासाठी निर्माण होत असते. कारण घरातून सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. एखाद्या वेळेस पुरुषांना तेवढी गरज भासत नाही, पण महिलांना घरातून सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण इतर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना काही वेळेला असे पण क्षण येतात की राजकारण सोडून द्या आणि घरी बसा आणि घरचं हे काम खूप महत्वाचं आहे. अशा पण परिस्थिती खूपदा येत असतात. पण त्यावेळेला सुद्धा कुटुंब म्हणून सगळेजण जेव्हा आपल्या पाठीशी उभे असतात, तेव्हा एक आपल्याला वेगळी स्फूर्ती निर्माण होते काम करण्यासाठी. बरोबर आहे. कारण एका महिलेवरती या गोष्टी वारंवार येत असतात की हे सगळं राहू दे, आता तू घरी बस. किंवा राजकारणामध्ये आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये असे क्षण येतात की ज्या वेळेला आपल्याला आपण स्टक होऊन जातो आणि कुटुंब की राजकारण असा प्रश्न पडेल इथपर्यंत सिच्युएशन्स येत असतात. पण त्यामधूनही जेव्हा कुटुंब आपल्या पाठीशी उभं असतं त्यावेळेला हे सोपं होतं. ओके. आता ज्या काही महिला घरात बसलेल्या आहेत की ज्यांना स्वतःला पण काहीतरी करावंसं वाटतं, पण त्यांना असा मार्ग सापडत नाही किंवा काय केलं पाहिजे हे त्यांना कळत नाही. आता तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम हँडल करतात, तर त्या सगळ्या महिलांसाठी तुमचा काय मेसेज असेल? मी फक्त महिलांना एवढंच सांगेल की आत्मविश्वासाने आपण बाहेर पडलं पाहिजे. कारण अनेक योजना आहेत, अनेक माध्यम आहेत ज्यामधून आपण चांगलं काम करू शकतो. मग ते उद्योग क्षेत्र असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल. तर निश्चित महिलांनी सुद्धा, कारण आज आपण बघितलं असेल की मुलांपेक्षा मुलींचं शिक्षणाचं प्रमाण सुद्धा वाढतंय आणि टॅलेंटचं प्रमाण सुद्धा मुलींमध्ये जास्त आहे. की महिलांमध्ये अनेक स्वभाव सांभाळण्याची ताकद असते आणि अनेक आव्हानं पेलण्याची ताकद ही ईश्वराने फक्त महिलेला दिली असं मला त्या ठिकाणी वाटतं. पुरुष जर राजकारण करत असेल तर तो फक्त राजकारणच करतो, पण महिला जर राजकारण करत असेल तर ती घर पण सांभाळते, पाहुणे रावळे पण सांभाळते, सुखदुःख पण सांभाळते आणि राजकारण पण करते. त्यामुळे ही एक ईश्वराने दिलेलीच महिलांना शक्ती आहे असं मला वाटतं की जी घरातले वेगवेगळे स्वभाव सांभाळत असते. येणाऱ्या संकटाला अगदी काली दुर्गा म्हणून त्या ठिकाणी पुढे जाते. फायनान्शियली सुद्धा घराला मदत करण्यासाठी त्यावेळेला ती लक्ष्मीचं रूप धारण करते. मुलांच्या शिक्षणामध्ये सरस्वतीचं रूप धारण करते. शीलतेमध्ये, नम्रतेमध्ये ती दुर्गेचं रूप धारण करते. त्यामुळे निश्चित महिलांमध्ये सगळे स्वभाव असतात आणि ही ताकद महिलांमध्ये. त्यामुळे ही ताकद प्रत्येक भगिनींनी ओळखली पाहिजे आणि आपल्याला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव करण्यासाठी महिलांनी आवर्जून पुढे आलं पाहिजे असंच मला वाटतं. आणि त्याचबरोबर देर इज अ नो ऑल्टरनेट फॉर हार्डवर्क. कारण कष्टाला पर्याय नाही. कोणीही असा आणि काहीही करण्याची इच्छा असो. त्यामुळे निश्चित आपण हे केलं पाहिजे आणि कष्ट केल्यानंतर यश हे मिळतंच यावर माझा पूर्ण विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर आता आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे की 2024चं जे इलेक्शन झालं लोकसभेचं, त्यावेळेसही आपलं नाव लोकसभेसाठी उमेदवार म्हणून येत होतं सारखं. आता 2029 येणार आहे, तर मग त्यावेळेस आम्हाला प्रणिताताई लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पाहायला मिळतील की विधानसभेसाठी? माझं काम सुरू आहे, पक्षाचं काम सुरू आहे. जनतेमध्ये मी कायम जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असते आणि त्या अनुषंगाने माझा प्रवास असतो आणि चिखलीकर साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करते आणि ते आमच्या मतदारांना देखील माहिती आहे. त्यामुळे निश्चित पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल, मग ती लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल. पण त्या अनुषंगाने माझी पूर्ण तयारी सुरू आहे आणि निश्चितच यापैकी काहीतरी एक पाहायला मिळेल. ओके. तर आमच्या पूर्ण श्रीमंत परिवाराकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी, तुमच्या येणाऱ्या कार्यासाठी. अगदी धन्यवाद. येस. आणि याच मेसेज सोबत आपण आजचा हा पॉडकास्ट एंड करूयात की थँक्यू सो मच की तुम्ही वेळ काढून आज अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सुद्धा आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही खास स्टुडिओमध्ये आलात, म्हणून खरंच मनापासून थँक्यू. धन्यवाद योगेश. मलाही आपल्या श्रीमंत स्टुडिओमध्ये येऊन खूप मनापासून आनंद झालाय. तुम्हालाही तुमच्या पॉडकास्टसाठी, तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू सो मच. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा
आणि खरं तर हा आपला पहिला प्रयत्न होता एक पॉलिटिकल पॉडकास्ट करण्याचा, आणि त्यासाठी आपण खास प्रणिताजींना बोलवलं होतं. कारण का की आपली जी ऑडियन्स आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे आहेत ते महिला आहेत. तर महिला ज्यावेळेस राजकारणात येतात त्यावेळेस त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागतं आणि त्या कशा हिमतीने त्या गोष्टी सॉल्व्ह करत असतात, हे सगळं आज आपण प्रणिताजींकडून जाणून घेतलं. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आणखी एखादी व्यक्ती, पॉलिटिकल व्यक्ती आपल्या पॉडकास्टवरती यावी, तर त्यांची नावं सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकतात. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.